श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान योगी, सिद्धपुरुष व दत्त संप्रदायातील विख्यात अवतार मानले जातात. त्यांच्या जन्माविषयी आणि पूर्वायुष्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही, परंतु अनेक लोकश्रुतीनुसार ते श्री दत्तात्रेयांचेच रूप होते. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी तपश्चर्या केली आणि अखेर अक्कलकोट या महाराष्ट्रातील छोट्याशा गावात स्थायिक झाले. स्वामी समर्थांचा अक्कलकोट येथे प्रथम आगमन फार अद्भुत रीतीने झाले. एकदा अक्कलकोट जवळील वनात काही गावकरी लाकूड कापण्यासाठी गेले असता त्यांनी एका वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत एक तेजस्वी पुरुष पाहिला. त्यांचा तेजस्वरूप देह, विशाल उंची व विलक्षण करुणामयी नजर बघून लोकांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या पुरुषाला विचारले, महाराज, आपण कोण? तेव्हा स्वामी समर्थ फक्त हसले आणि म्हणाले, आता इथेच राहीन. त्या दिवसापासून स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वास करू लागले. ते दररोज गावात फिरत असत, लोकांना आशीर्वाद देत असत. त्यांच्या वदनावर नेहमी तेज आणि गंभीरता असायची. जेव्हा कोणी भक्त त्यांच्या पुढे आपले दुःख मांडत असे, तेव्हा स्वामी समर्थ क्षणात त्याचे दुःख दूर करत असत. त्यांच्या चमत्कारांची आणि करुणेची अनेक उदाहरणे आहेत. एका काळात अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. पिके वाळली, जनावरं तडफडली आणि लोकांना अन्नपाण्याची मोठी टंचाई जाणवू लागली. गावकरी स्वामी समर्थांकडे धावले व त्यांना प्रार्थना केली. स्वामींनी फक्त हात वर करून आकाशाकडे पाहिले आणि काहीच वेळात आकाशात काळे ढग जमू लागले. तुफान पाऊस पडला. लोक जल्लोष करत त्यांच्या पायावर कोसळले. स्वामी समर्थ फक्त दैवी शक्तीच नव्हे, तर मोठ्या मनोविज्ञानाचेही ज्ञाता होते. त्यांनी अनेक लोकांचे व्यसनमुक्ती, वाईट विचारांपासून परावृत्त करणे, संतुलित जीवनाकडे वळविणे, या गोष्टी केल्या. एकदा एका दारुड्या माणसाने त्यांच्याकडे येऊन उपहास केला, त्यावेळी स्वामी समर्थांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. काही दिवसांत तो दारू सोडून भक्तिमार्गाला लागला. त्यांची भाषा साधी आणि साधकांना समजेल अशी होती. ते वेळोवेळी कठोरही असायचे, कारण त्यांना माणसांतील अहंकार मोडायचा असे. अनेक राजे, वकील, व्यापारी, गरीब शेतकरी, सर्वजण त्यांच्या चरणी नतमस्तक होत असत. त्यांचे उपदेश अत्यंत गहन होते, पण त्याचवेळी जीवनाला योग्य दिशा देणारे होते. शेवटी त्यांनी अक्कलकोट येथेच आपल्या शरीराचा त्याग केला. आजही त्यांच्या समाधीस्थानावर हजारो भक्त जातात आणि त्यांच्या चैतन्याचा अनुभव घेतात. स्वामी समर्थांची ही कथा आपल्याला शिकवते की खरा गुरु तोच जो आपल्यातील दुर्गुण नष्ट करून जीवनात दिव्यता जागवतो. त्यांच्या जीवनकथेने आजही लाखो लोकांना आशा, श्रद्धा व सद्गुणांचा मार्ग दाखवला आहे.